नमस्कार. आई अन्नपूर्णा रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. गणपती बाप्पासोबतच गौरीचे आगमन होत आहे. गौरी करता आपण विविध प्रकारचे फराळ बनवतो. त्यामध्ये आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने चकली भाजणी व त्यापासून खुसखुशीत चकली कशी बनवायची हे दाखविणार आहे. हीच पद्धत वापरून तुम्ही दिवाळीत चकली करू शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चकली बनवण्यासाठी मी इथे 1 किलो रेशनचा तांदूळ घेतला आहे. चकली बनवण्यासाठी शक्यतो जुना तांदूळ वापरावा. हा तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घेत आहे. धुतल्यामुळे तांदळावरची पावडर निघून जाते. एका चाळणीमध्ये हे तांदूळ उपसून घेऊ. एका भांड्यात अर्धा किलो हरभरा डाळ घेतली आहे. ही डाळ सुद्धा तांदळाप्रमाणे स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घ्यावी व चाळणीत उपसून घ्यावी. भाजणी बनवताना हरभरा डाळीचे प्रमाण तांदळाच्या निम्मे घ्यावे. हरभरा डाळीच्या निम्मे म्हणजेच पाव किलो उडदाची डाळ घेतली आहे. ही उडदाची डाळ सुद्धा स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून चाळणीत मध्ये उपसून घेऊ. आता 125 ग्रॅम म्हणजेच आतपाव मुगाची डाळ घेऊन ती सुद्धा स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून चाळणीमध्ये उपसून घेऊ. अशा प्रकारे तांदूळ व सर्व डाळी धुतल्याने त्यावरची पावडर व त्यातील काळी कचरा निघून जाते. आता सर्व जिन्नस एका सुती साडीवर टाकून पंख्याखाली संपूर्ण कोरडे होईस्तोवर वाळून घेणार आहोत. अशा पारंपरिक पद्धतीने तांदूळ व डाळी स्वच्छ धुवून वाळवलेली चकली भाजणी 3 ते 4 महिने सहज टिकते व त्यापासून बनवलेली चकली चिवट, मऊ न पडता खुसखुशीत होते. तांदूळ व डाळी पंख्याखाली कडक वाळलेले आहेत. आता एक एक करून ते भाजून घेऊ. ही चकली भाजणी मंद आचेवर खमंग अशी भाजून घेणार आहे. सर्वप्रथम गॅसवर जाड बुडाची कढई गरम करून त्यामध्ये तांदूळ भाजून घेऊ. तांदळाचा रंग बदलू नये म्हणून सतत हलवत मंद आचेवर 7 ते 8 मिनिटे भाजून घ्यावे. तांदूळ व्यवस्थित भाजून झाले आहे. ते चांगले फुललेले आहेत. आता हरभरा डाळ भाजून घेऊ. मंद आचेवर हरभरा डाळ भाजून घेऊया. हरभरा डाळ जाडसर असल्यामुळे भाजण्याकरता जास्त वेळ लागतो. 10 मिनिटे भाजल्यानंतर हरभरा डाळ ही खमंग अशी भाजली गेली आहे. आता अशाच पद्धतीने उडदाची डाळ सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग होईपर्यंत भाजून घेऊ. ही उडदाची डाळ भाजण्यासाठी मला 4 ते 5 मिनिटे लागलेली आहे. अशा पद्धतीने मुगाची डाळ पण मंद आचेवर हलकासा रंग होईपर्यंत खमंग अशी भाजून घेऊ. ही डाळ भाजण्याकरता 4 ते 5 मिनिटे लागलेली आहे. चकली कुरकुरीत होण्याकरता मी इथे भाजणीत अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे. हा साबुदाणा छान फुलेपर्यंत मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं भाजून घेऊ. 1 वाटी पोहे कढईत टाकून कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घेऊ. कांदे पोहे करण्याकरता आपण जे पोहे वापरतो तेच पोहे मी इथे भाजणी बनवण्याकरता घेतले आहे. आता अर्धी वाटी धणे मंद आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया. 4 ते 5 मिनिटे धणे भाजल्यानंतर
धन्याचा खमंग असा वास येत आहे ते आता काढून घेऊ. आता गॅस बंद करून कढईच्या गरमीमध्ये 3 टेबलस्पून जिरे भाजून घेऊ. जिरे जळू नये म्हणून गॅस बंद करून कढईच्या गरमीमध्ये जिरे भाजून घेत आहे. भाजलेले सर्व जिन्नस एका परातीमध्ये काढून थंड करून घेऊ. थंड झाल्यावरती ही चकली भाजणी गिरणीमधून दळून घेऊया. ही भाजणी दळताना गहू, बाजरी अथवा ज्वारी यावर दळू नये. भाजणी दळताना डाळ किंवा चकली भाजणी दळलेली असावी. ही चकली भाजणी थंड करून एकजीव करून गिरणीतून दळून आणलेली आहे. वजनी हे चकली भाजणीचे पीठ 2 ते 2.5 किलो भरते. आता आपण चकली बनवण्यासाठी उकड घेऊया. चकली बनवण्याकरता मी इथे कढईमध्ये 2 वाटी पाणी गरम करायला ठेवले आहे. आता या पाण्यात 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद तसेच 2 चमचे रामबंधू चकली मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा हातावर रगडून टाकूया. आता या पाण्यात मोहनाकरता 2 चमचे तेल टाकून छान मिक्स करून घेऊया. पाण्याला छान उकळी आल्यावर त्यामध्ये 2 वाटी चकली भाजणीचे पीठ टाकून एकजीव करून घेऊ. अशा पद्धतीने उकड घेऊन चकली बनवण्याकरता पाणी व भाजणीचे पीठ समप्रमाणात घ्यावे. त्यामुळे चकली खुसखुशीत व नळीदार होते. आता हे पीठ छान मिक्स झाले आहे. गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवून वाफ काढून घेऊ. 10 मिनिटे झाकल्याने वाफेवरती हे पीठ छान मिळून येईल. 10 मिनिटे झाल्यावरती हे पीठ एका ताटात काढून घेऊ. पीठ गरम असल्याने प्रथम वाटीच्या साहाय्याने रगडून घेऊ. पीठ थोडे कोमट झाल्यावर कोमट पाण्याचा हात लावून चांगले मळून घेऊ. चकलीचे पीठ मळताना कोमट पाण्याचा हात लावून मळावे. थंड पाणी वापरल्याने चकलीचे तुकडे पडू शकतात. आपले चकलीचे पीठ छान मळून झाले आहेत. त्याचा एक गोळा घेऊन पुन्हा एकदा मळून साच्यात भरूया. साच्याच्या साहाय्याने ताटात चकली पाडून घेऊया. चकली बनवताना चकलीचा साचा ताटाच्या अगदी जवळ असावा. त्यामुळे चकलीचे वेढे छान पडतील. 3 ते 4 वेढे झाल्यावरती चकलीचे शेवटचे टोक दाबून घ्यावे. त्यामुळे चकली तळताना तेलात सुटणार नाही. पीठ जर छान घट्ट मळलेले असेल तर चकलीला छान काटे पडतात. अशा पद्धतीने 3 ते 4 वेढे घेऊन चकली बनवावी. दिसायला खूप छान दिसते. चकली तळण्याकरता तेल छान गरम झालेले आहे. त्यात आता 3-4 चकली टाकून तळून घेऊ. चकली तळताना चकलीला लगेच झारा लावू नये, नाहीतर चकलीचे तुकडे पडतील. चकलीवरचे तेलाचे बुडबुडे कमी झाल्यावरती तेव्हा चकली पलटी करून दुसऱ्या बाजूने तळून घ्यावी. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने चकली छान तळून घ्यावी. चकली तळताना गॅसची फ्लेम मध्यम आचेवरच असावी. हाय फ्लेमवर चकली तळल्यावर बाहेरून तळली जाते पण ती आतून कच्चीच राहते. तसेच मंद आचेवर चकली तळल्यास ती तेल पिते, तेलकट होऊन ती मऊ पडते. तुम्ही बघू शकतात आपल्या चकल्या दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून झाल्या आहेत. त्या आपण तळणीत काढून घेऊ. असे केल्याने जास्तीचे तेल निथळून जाईल व चकल्या तेलकट होणार नाही. अशा पद्धतीने सर्व चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत.
अशा पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या चकल्या खुसखुशीत, काटेरी व नळीदार होतात. या गौरी गणपतीला तसेच दिवाळी फराळमध्ये तुम्ही सुद्धा पारंपरिक पद्धतीने चकली बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.